नमस्कार मंडळी. आज मी बनवणार आहे ओल्या खोबऱ्याच्या वड्या. आधी ना नारळ फोडायचा आणि त्यातलं पाणी आपणच पिऊन घ्यायचं बरं का, दुसरं कोणाला द्यायचं नाही. आपण एवढी मेहनत करायची, नारळ फोडायचा आणि दुसऱ्याला पाणी द्यायचं बाई, आपण स्वतःच पिऊन घ्यायचं. मग खोबरं काढून घ्यायचं आणि खोबरं बारीक चिरून घ्यायचं, कारण ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं असतं. कढईत परतून घ्यायचं. 2 मिनटं परतलं की त्यात टाकायची साखर. आता मी साखर किती टाकायची त्याची मी सोपी पद्धत सांगते. काहीतरी वाटी प्लेट घ्यायचं, काहीतरी मापाला. खोबऱ्याचा किस मोजायचा. जेवढा किस असेल ना त्याच्या निम्मी साखर घ्यायची, त्याच वाटीने बरं का. 4 वाट्या खोबऱ्याचा किस असेल तर 2 वाटी साखर घ्यायची. असं मग प्रत्येक वेळेस उपयोगी आणायचं. मग ते मस्त परतून घ्यायचं, जोपर्यंत कढई सोडून खोबरं एकमेकाला चिटकत नाही तोपर्यंत बरं का परतून घ्यायचं. म्हणजेच कसं, साखर विरघळून परत साखर व्हायला लागली की गॅस बंद करायचा, म्हणजे ते आपलं व्यवस्थित परतलेलं असतं बाबा. म्हणून आता एका भांड्याला लावायचं तूप आणि ते सर्व साखर खोबरं ताटलीत ओतायचं, एकसारखं पसरवायचं आणि तुम्हाला पाहिजे तशा आकाराच्या वड्या बनवायच्या. तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्ही लाडूसुद्धा बनवू शकता त्याच ह्याचे. आता तुम्ही म्हणाल मी त्यात फोडणीला तूपच नाही टाकलं. कारण सांगते मी तुम्हाला. तूप टाकलं ना की वडी असं थंड झाल्यावर खूप तेलकट होते बघा, कारण नारळात आधीच तेल असतं ना. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.